उतू पण जायचं नसतं। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। अनेक चढ उतार गेल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत। पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोमानी आपण सगळेजण त्या ठिकाणी कामाला लागूया। आणि कामाला लागत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपले महायुतीचे घटक ह्याच्यामध्ये पण आपल्या वागण्यानी आपल्या बोलण्यानी आपल्या कुठल्या कृतीनं अंतर पडणार नाही ह्याबद्दलची खबरदारी ही पण आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल। काही प्रवक्त्यांना जर काही अतिशय तातडीनं काही बोलावंसं वाटलं तर त्यांनी तटकरे साहेबांना आम्हाला कुणाला संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं विचारून घ्यावं की हे करावं का नाही करावं। त्याबद्दल आम्ही योग्य तो मार्गदर्शन त्या बाबतीमध्ये करू। आदिवासी भागामध्ये देखील जसं मगाशी काहींनी सांगितलं की मुस्लिम समाजाला पण यंदाच्या वर्षी मी बराच निधी दिला अल्पसंख्याक विभागाला। मौलाना आझाद महामंडळाला देखील 1000 कोटी रुपये भागभांडवल आपण वाढवलं। त्याचबरोबर आदिवासी इथं आता आमचे नरहरी जिरवळ परदेशात आहेत। बाबा आत्रामचं ऑपरेशन झालंय, परंतु नितीन पवार, दौलत दरोडा, किरण लामटे डॉक्टर इथं आहेत। त्यांना सगळ्यांना विचारा सगळ्या आदिवासी भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी दिला। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचा विश्वास बसणार नाही। नितीन कुठे? नितीनला विचारा। जवळपास 1,000 कोटी रुपये एकेकाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे हॅमचे रस्ते, एन्युटीचे रस्ते वगैरे सगळं धरून त्या ठिकाणी दिलेले। कुठेही निधीची कमतरता ही आपण कुणाच्या बाबतीमध्ये कमी पडून दिलेली नाही, परंतु विकासाच्या बरोबर हे बाकीचे जे सामाजिक पैलू आपल्याला पाहायला मिळाले हे पण आपण लक्षामध्ये ठेवून पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे। मित्रांनो, आज अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या बद्दल पण थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो। तोही निकाल ह्या निकालाच्या आधी 2-3 दिवस जाहीर झाला। त्या निवडणुकीमध्ये निक कामीन हे एक आमदार, लिखा सोनी हे एक आमदार आणि टोटो टाटुंग हे एक आमदार, हे तिघं निवडून आलेले आहेत। आणि एक जण 2 मतांनी पडला, एक जण 200 मतांनी पडला आणि बाकीचे जसं तटकरेजी म्हणाले कितीतरी जण सेकंडला त्या बाबतीमध्ये आले। हे तिन्ही विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यात आणि 10.43% मतं आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहेत। त्यामध्ये ह्या तिन्ही विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन केलेलंच आहे, ट्विट केलेलंच आहे, प्रफुल्लभाईंनी पण केलेलं आहे। परंतु आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं ह्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। त्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून अत्यंत निकारानं तिथं लढा दिला, यशाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे ज्याचा उल्लेख तटकरेंनी केला की मागं आपण सगळेजण एकत्र असतानाच आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून जो दर्जा आपला काढून घेण्यात आला तो पुन्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर यंदा पुढच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तो आपल्याला मिळवायला देखील आपण यशस्वी होऊ शकू। त्याकरता देखील आपल्याला सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष हे अरुणाचल प्रदेशच्या मिळालेल्या यशानं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच्यात इतर पण काही राज्यामध्ये आपल्याला तशा प्रकारचं काम त्या बाबतीमध्ये करायचं आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, शिवशाहू फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती, आजही ती विचारधारा आहे आणि यापुढे देखील ती विचारधारा राहील, यात कोणी शंका घेण्याचं अजिबात कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करून एनडीए मध्ये आपण सामील झालेलो आहे। देशाचा आणि राज्याचा विकास हा जरी महत्त्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आत्मा आहे। आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कदापि आपला पक्ष सोडणार नाही,
हे आपल्या पक्षाच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशातल्या जनतेला देखील, माझ्या राज्यातल्या जनतेला देखील आणि माझ्या सगळ्या देशातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सहकाऱ्यांना देखील मी आवर्जून ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण पुन्हा पुन्हा काही जण म्हणतात की दादा काही आपले पक्षाचे नेते हे सतत ते ठासून सांगत नाही. मात्र ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यावेळेस आपण ठराविक जण जे सभाच्या, मी असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरेजी असतील, मुश्रीफ साहेब असतील किंवा धनंजय असतील, अनेक सहकारी जे सभांच्या निमित्तानं फिरणार आहे त्यांनी ह्या गोष्टी सतत बोलल्या पाहिजेत, सतत सांगितलं पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याच्याही बद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आपण राष्ट्रीय युवकांचा अध्यक्ष म्हणून कालच धीरज शर्मा यांना आपण पत्र दिलेलं आहे. काल मी, तटकरे साहेब, स्वतः प्रफुल्लभाई, धनंजय, संजय बनसोडे आम्ही सगळे